मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येणार आहेत। शिवस्मारकाच्या भूमिपूजन पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये जंगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। शिवस्मारक भूमिपूजनासाठी 70 पेक्षा जास्त किल्ल्यांवरील माती आणि नदीचं पाणी एकत्र केलं जाणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि संबंधित विभागातील आमदार ही माती आणि पाणी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करतील। 24 डिसेंबरला शिवाजी महाराजांचे वंशज साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्यातर्फे शिवस्मारकाचं भूमिपूजन प्रत्यक्ष समुद्रातील खडकावरती केलं जाईल। दुसरीकडे अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकाला मच्छीमारांनी विरोध केलेला आहे। 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या भूमिपूजनाच्या वेळी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी मच्छीमार संघटनेनं दिलाय। शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला विरोध करण्यासाठी जाहीर सभा घेण्यात आलेली आहे। वारंवार निवेदन देऊन सरकार दुर्लक्ष करतंय। मुख्यमंत्र्यांनी पुढच्या 5 दिवसात मागण्यांची दखल घेतली नाही तर भूमिपूजन सोहळ्यावरती बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आलाय। अरबी समुद्रात शिवस्मारक होणार असल्यामुळे मासेमारी करणं कठीण होईल असं मच्छीमारांचं म्हणणं आहे। मुंबई शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। शहरामध्ये अवजड वाहनांना सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 या वेळामध्ये बंदी घालण्यात आली आहे। वाहतूक शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तांनी या संदर्भातील परिपत्रक जारी केलेलं आहे। यातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना मुभा देण्यात आली आहे। भाजीपाल्याची आणि दुधाची वाहनं, रुग्णवाहिका, पोलीस, अग्निशमन दल, शासकीय तसंच निमशासकीय वाहनांना यातून वगळण्यात आलं आहे। बदलापुरात 2000 आणि 500च्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। बदलापुरातील यात्री हॉटेलजवळ एक जण बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार सापळा रचून अजय पुजारी याला अटक करण्यात आली आहे। त्याची तपासणी केली असता 2000ची 1 आणि 500च्या 9 नोटा 6500 रुपयांच्या बनावट नोटा त्याच्याकडे सापडल्या आहेत।